हा सरकार हा कॉन्ट्रॅक्टर 2 लाखाची भाषा करते, बोकराची भाषा करते, बोकराची भाषा करते हा सरकार. चपलाने मारायला पाहिजे माझ्यासारखं खरोखर समोर आलं तर चपलाने मारायला. रायगड जिल्ह्यातील रोहा येथील रेल्वे उड्डाण पुलावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात भातसई गावचे पोलीस पाटील संकेत जनार्दन कोतवाल वय वर्ष 32 यांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मृत्यूला रेल्वे उड्डाण पुलावरील खड्डे आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप करत नातेवाईक आणि 4 ते 5 गावातील ग्रामस्थांनी रोहा पडम मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. संकेत कोतवाल यांना न्याय मिळेपर्यंत एकही वाहन जाऊ दिले जाणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. संतप्त महिलांनी मृत व्यक्तीच्या जीवाची किंमत कंत्राटदार बोकडाच्या किमती इतकी लावत आहे अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच न्याय मिळाला नाही तर रेल्वे उड्डाण पुलावर चढून जीवाचं बरं वाईट करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान या अपघाताला संबंधित कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप करत त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईक आणि ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह रोहा उपजिल्हा रुग्णालयात आणला. मात्र नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत आज सकाळी 10 वाजल्यापासून रोहा पडम मुख्य रस्ता बंद करून आंदोलन सुरू केले आहे. माझा भाचा रोहाला येत होता. खाट्या मुलं गाडी खाली एसटी खाली गेला मागच्या सकाळी. चांगला होता, तरुण होता तो मुलगा. आणि हा सरकार हा कॉन्ट्रॅक्टर 2 लाखाची भाषा करते, बोकराची भाषा करते, बोकराची भाषा करते हा सरकार. हा कॉन्ट्रॅक्टर याला चपलाने मारायला पाहिजे माझ्यासारखं खरोखर समोर आलं तर चपलाने मारायला. सोडणार नाही आमची जीव आता काय पण होऊन दे, पण याला जर नाही आलं तर मी वरती जाऊन जाणे. मी सोडणार नाही. मी स्वतः माझ्या भाच्यासाठी जाईन, पण मी हलणार ना, अजिबात नाही हलणार माझ्या भाच्याला न्याय भेटल्याशिवाय. तर आई वडील काय करील म्हातारे, तो आई वडील म्हातारे याच्या जीवावर राहत होती, याच्या पगारावर राहत होती. फक्त याची जेवढी सर्व्हिस होईल तेवढीच कॉन्ट्रॅक्टरने द्यावं, बाकी काय नाही आमची मागणी. हा सरकार बोकराची किंमत करते 2 लाख रुपये. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.